हास्य जत्रा. ईशा, ए ईशा, बोला. साबण संपलाय. रोज रोज खिचडी खाल्ली तर काय होणार? अगं साबुदाणा नाही म्हटलं मी, साबण म्हटलं साबण. देवाने हे जे दिलेलं आहे ते हळद कुंकू ठेवायला कोयऱ्या नाही आहेत ह्या. कान आहेत ते कान, कधीतरी ऐकत जा त्यांनी. कसं बोलता हो साबण नेहमी? संपलाय सांगतोय तुला. पण मी साबण. पण सांगते साबुदाणा संपलाय आणायला हवा असं बोलत होते. वेगळा विषय अरे पण आहे. मी साबणाचं विचारतोय. कर ग काम कर. हे ना दिवसाची सुरुवातच बिंडोकपणाने होते ना, पुढे काय होणार आहे लगेच कळतं. नका ना बोलू गप्प बस आता. असं. बरं मला सांग, प्रचंड झोप आलेली असताना आपण दोघांनी हट्टाने रेखाचा उत्सव चित्रपट बघितला आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे मुलगा कुठे? आपला मुलगा ओंकार कुठे आहे? कसं बोलता हो तुम्ही नेहमी? मला नाही आवडत तुम्ही असं बोलता त्याला. कामावर गेलाय तो. अगं कधी जातो तो, कधी येतो, रात्री अपरात्री घरी नसतो. काय चाललंय काम त्याचं? करतो माझा बाबा! मुलगा. Mom! Dad! Mom! आला आला. Dad! Mom! Dad! गम्मत झाला रे, गम्मत झाला रे. लो बजेट फिरोज खान कुठून आला? गप. हे काय हे? अरे काय चाललंय? माझं बाळ आलं. बाळा कॉमेडी म्हणे इतकी कॉमेडी नाही करायची बाळा. गप्प बसा ना अरे, हे तुम्ही. काय कसं तुम्ही थांबा जरा. नाही रे नाही. ऐक 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 तू ऐक. कस्तुरी आणि आंबे हळद घालून आंघोळीसाठी पाणी गरम करते मी. दमला असशील ना ड्रायव्हिंग करून? ए, तू काय रणगाडा नाही चालवत? त्या शेट्टी अण्णा आहे ना, त्याच्या बार मध्ये ज्या मुली असतात सकाळच्या डान्सर, त्यांना पहाटे घरी सोडायला जातो टॅक्सीने. काम करतो ना पण. अरे पण Let him talk, Mom. Let him talk. नीट बोल. कसं दिसतंय ते रे? काय रे हे? दिवाळी संपल्यावर ना कंदील असा दिसतो रे. हे काय हे सगळं? हे झालं तुमचं? झालं? मी त्या मुलींना सोडायला जातो हे तुम्हाला दिसतं, पण त्यांना सोडल्यानंतर एअरपोर्टची एक्स्ट्रा भाडी मारून मी वर्कमाई करतो ते दिसत नाही तुम्हाला? आता बोला. काय साली अचिव्हमेंट आहे? मग काय बोलायचं ह्याच्यावर? माना है मैंने चुनी है बदनाम गली, लेकिन मेरी शोहरत देखकर यहाँ पे सबकी जली. असं कवी बाळते. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार. पुढचं जुळवून दे ना काहीतरी. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार, तरी माझा बाप का आहे बेजार? कानफटात देऊ 3-4. हे पण जुळतंय. हे चालेल तुला? चिडू नका ना तुम्ही. कसला गुलजार आहे? उदबत्तीची राख आहे हा पडलेली. कसं बोलताय? मैठी मैठी मेट मेट सिट डाऊन. नीट बोल रे, नीट बोल. बसा बसा. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय बाबा. महत्वाचं बोलायचंय. बसा बसा. शांतपणे ऐका. शांत व्हा. अजून काय होऊ शांत मी? नुसता असा बसला, अजून काय शांत होऊ मी? सॉरी सॉरी बाबा. बोल सोने. ऐका, शांतपणे ऐका. आपला जो शेट्टी अण्णा आहे, आपला शेट्टी अण्णा. मावाच भाऊ आहे तुझा? आपला शेट्टी अण्णा मावाच भाऊ आहे तुझा? 3 बार आहेत त्याचे. तो आपला कधीच होऊ शकत नाही, लक्षात घे. माझा पोरगा काम करतो त्याच्याकडे. मॉम मॉम डॅड थांबा जरा. तो शेट्टी अण्णा जरा टेन्शन मध्ये आहे. मी त्याला म्हंटलंय, मी वचन दिलंय, टेन्शन घेऊ नकोस, माझे बाबा मदत करतील. चला करा पटकन मदत करा. केली. कसली मदत? कशाला करायची मदत? कारण काय हे कळल्याशिवाय मदत करायची? करा मदत लगेच म्हणते तो ती. मागतोय मदत म्हणून म्हंटल ना. डॅड डॅड ऐकून घ्या. आता इयर एंडिंग आलाय ना, मार्च एंडिंग. शेट्टी अण्णाचा फायनान्शियल झोल झालाय. फायनान्सचा झोल झालाय? शेट्टी अण्णा मांडीवर बस ना त्याच्या जाऊन. काय? शेट्टी अण्णा कशाला करतेस तू? काय त्याचा फायनान्सचा झोल झालाय. शेट्टी अण्णा हे कशाला पाहिजे? अरे मंथेनला माझ्याकडे 5 रुपये नसतात खिशात. घर खर्चातून पैसे मागतो, ते देत नाही मला ती. बाबा माझे पैसे देत नाही. ओ शेट्टी अण्णाचा झालाय फायनान्सचा झोल. 5 लाखाचं कर्ज देतो काय? बोल. झोल आणि हे बोल जुळवलंच तरी मिळणार नाही कर्ज. द्या द्या ना, ना. द्या कशाला? अरे ना. अरे 5 लाखाचं कर्ज कळतंय का तुला? मी कुठून देऊ पैसे? कुठून देऊ म्हणजे कुठे काम करता तुम्ही? मी बँकेत करतो. बँकेत करा, बँकेचं काम आहे पैसे देणं. हो. अरे मी पैसे द्या. अरे कुठून देऊ? अरे काय बापाचं द्या. झाड आहे बँकेत? पैसे घे असं आहे ते? ओ बाबा अरे. फुकट नाही मागत आहे अण्णा. रेसिंगचे तगडे 3 घोडे ठेवणार आहे तो आपल्याकडे मॉर्गेज म्हणून. मी काय करू घोड्याचं? आपल्याकडे अरे घोड्याचं मी काय करू? वेडायस का?
ओ चौगुले इकडे इकडे कडे सेक्रेटरी हा अरे सेक्रेटरी कसपटे नमस्कार बोला बोला घोडे आलेत खाली ते म्हणतात तुमचे घोडे आले अरे घोडे आला कडे अरे घोडे आले पुढे आले अरे 3 घोडे आले एवढे मोठे अरे घोडे आले अरे थांबा ना बाबा अहो घोडे आले तुतारी वाजवताय घोडा करताय ते आधी ठरवा घोडे आले घोडे आले म्हणजे मी अहो त्याच्या एक मीच घेऊन आलोय एकावर बसून आलोय मी 2 मागणं आले मी असा कॉस्ट्युम घातलाय तू काही ट्रेन यायला घातलाय मी बाबा आय एम अ काव बॉय माझं बाळ काऊबॉय झालाय आपण निदान चिवबॉय होऊया ना बिंड का यार ही बिंड ओए सर इसको लेके जाओ यार कोई चिडू नका ना तुम्ही काय केलं काय काऊ बॉय आणि चोई बॉय जोडतेस तू चिडू नका ना तुम्ही अक्कल आहे तुला सॉरी तुम्ही चिडू नका रे घोडे आलेत रे काय करायचं घोड्याचं सांगा रे कोणीतरी घोडे आलेत घोडे मग ठीक आहे ना असतील आई 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 वापर करेल ना घोड्यांचा काय वापर करणार आहेस तू घोड्याचा आपल्याला काय उपयोग आहे हो आलेत घोडे तर औक्षण वगैरे करून घेऊया ना अरे त्यांचं. कशाला औक्षण करायचं पण घोड्यांचं हो असं काय करता बिल्डिंग मध्ये एकाकडे तरी घोडा आहे का आपल्याकडे 3 आहेत माझ्या बाळामुळे 1 मिनिट उपयोग काय त्या घोड्यांचा काय करणार आहेस त्या घोड्यांचं काय करणार आहेस काय 3 करणारे म्हणजे काय आता परवा रसिकाकडे मंगळागौर आहे जाईन घोड्याने अरे मंगळागौरीला घोड्याने कोण जातो अरे कळतंय का तुला बरं ठीक आहे माझी आई केव्हापासून म्हणते सुलू मावशीकडे जायचंय मी घेऊन जाईन डबल सीट आईला सुलू मावशीकडे अरे ती तुझी आई स्टुलावर बसताना 3दा पडली वाट्या बदललेल्या तिच्या कसं? ही घोड्यावर डबल सीट बसणार आणि दोघी जाणार इथेच राहते का सुलू काय हरकत आहे सुलूची गल्ली हीच आहे का अगं नाही बाई इथून काय हो का अगं बाई हा इकडे कुठे नेतोय मला असं होणार काय हरकत आहे चालतंय मला जायचंय घोड्याने अगं बाई सोलू इकडेच राहते का नाही इथून राईड घ्यायचं हो का अगं बाई घोडा इकडे कुठे नेतोय मला पुढे असं होणार आहे का काय हरकत आहे अरे काय गरज आहे पण याची हे मला कळत नाहीये अरे काही हरकत नाहीये आय नो काही हरकत नाहीये मॉम तू घेऊन जा ओ चौगुले होय आ ते घोडे उधळलेत आवरा त्यांना थांबा, बाजूला व्हा. अरे घोडे उधळले ओ कसबटे तुम्ही बाजूला व्हा आमच्या घोड्याच्या जवळ जाऊ नका लाट मारणार नाही तर काय करणार सेक्रेटरी आहेत ते हळू हो चला लांब व्हा घोड्यांना काही झालं नाही पाहिजे आमच्या ओंक्या ओंक्या तिन्ही थरोब्रेड वाटतायत ऑफ कोर्स एक्झॅक्टली दॅट्स थरोब्रेड थरोब्रेड म्हणजे काय तुम्हाला थरोब्रेड माहित नाही मला ब्राऊन ब्रेड माहिती आहे मल्टीग्रेन ब्रेड माहिती आहे थरोब्रेड म्हणजे काय ओंक्या बाबांना थरोब्रेड माहित नाही काय करायचं यांचं काय रे तुम्हाला थरोब्रेड माहित नाही नाही माहिती थरोब्रेड थरोब्रेड हो काय म्हणजे असं केलं तरी नाही माहिती मला अहो अ ब्रीड ऑफ हॉर्स दॅट आर नोन फॉर देअर स्पीड अजिलिटी अँड स्पिरिट एक्झॅक्टली वाक्य बघा किती पाठ आहेत तिला इंग्लिश अगं काय थरोब्रेड म्हणजे थरोब्रेड म्हणजे असं बॉडी बिल्डर घोडा हो नीट सांगे साध्या भाषेत सांगेन ना बॉडी बिल्डर घोडा बॉडी बिल्डर घोडा तुमच्या आणि जॉन एब्राहिम मध्ये जो फरक आहे ना तो साधा घोडा आणि थरोब्रेड घोडा मध्ये फरक आहे म्हणजे तुम्ही साध्या घोड्यासारखे आहात हो. तसं रस्त्यावर असा कुठेही कोपऱ्याला असं माहिती काही हिरवं दिसलं की घ्यायला पाहिजे कसं करतो ते तुम्ही आहात हा आणि रेसिंगचा घोडा थरोब्रेड घोडा म्हणजे जॉन अब्राहिम सारखा असं तुकतुकीत कांतीचं असं केस हलवत पळणारा असं मागे केस तसं पळणार कोणाची तुलना करतोयस पण ओंक्या कुठे जॉन अब्राम कुठे हे त्या जॉन अब्रामच्या आफ्टर शेवचा जेवढा खर्च आहे ना तेवढी पेसली पाहिजे महिन्याची शांतपणा करू नको सांगून देतो तुला तुम्ही थांबा जरा आहे, इथे. आहे. ओंक्या नावं सांग ना यांची हो हो मस्त. ए, तो राखाडी आहे ना राखाडी हा, हा. त्याचं नाव आहे बटर बटर या. ए बटर ओके ओके मी हात माझ्यावर सगळं बघतोय असं केलं आणि तो बाजूला आहे ना बाजूला त्याचं नाव बादशाह आहे बादशाह आय बादशाह आय इधर आय तिसरा मला वई काय पंजाबचा घोडा आहे कुठून कळलं पंजाबचा घोडा बघतोय, आहे तो बघतोय ए बच्चा बघतोय तो आई 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 सगळ्यात मेन घोडा तिसरा आहे तो? अख्खा ब्लॅक माथे पे व्हाईट स्ट्राइप्स ब्लॅक पर्ल नाव आहे त्याचं रेअरेस्ट ब्रीड ब्लॅक पर्ल ब्लॅक पर्ल ब्लॅक पर्ल ए ब्लैक ए तेरे साथ नहीं बात कर रही है बटर चालू उधर अरे। ब्लैक पर्ल
इकडे इकडे काय बघतोय बघतोय ऐक ना लहानपणी तू सगळी भावंड शाळेत गेली होती, तू एकटी तबेल्यात गेली होतीस का? का ही काय भाषा आहे ही? अहो घोड्यांची भाषा आहे ही. अरे पण ही तुला कशी माहीत? बाजारात येता जाता कानावर पडतो अरे हा कुठला बाजार आहे जो येता जाता घोड्याची भाषा शिकवतो? असेल. अरे काय असेल हे? चालायचं नाही, मला सांगून ठेवतो. ए सांगून ठेवतो तुला, हे सगळं बंद कर. काय करणार आहेस घोड्यांचं एवढ्या? घोड्यांचं करणार काय आहेस? टक 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 आय एम गोइंग टू बी अ जॉकी. काय करणार आहेस तू? मी जॉकी होणार आहे, जॉकी. जॉगी म्हणजे? ए ओंक्या तू नाही हा मी नाही काय? अजिबात नाही. अरे ये रेस मेरी है. तू जॉकी झालास आणि तुला काही झालं तर कोमलकडे कोण बघणार ओंक्या? मला माझी सून हवी आहे या घरात, पण तुझ्या सकट हवी आहे ओंक्या. कळलं तुला? आपण काहीतरी विचार करूया. यांना जॉकी करूया आपण. एक मिनिट, काय म्हणालेस? तुम्ही जॉकी व्हा. मी नाही होणार जॉकी बिकी. का? तिकडे ते पॅव्हिलियन मध्ये ते हे बसलेले असतात, प्रेम चोपडा प्राण बिण बसलेले असतात. मेरा घोडा जो है उसके ऊपर 5 लाख मेरे घोडे के ऊपर 5 लाख लगा दिया है मेरा घोडा जीत जाएगा. नको ते चिरूट बिरूट ओढतात, एवढी मोठी सिगरेट एवढे हे नाही बाबा. अरे कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? चिरूट आणि ईस्टमॅन कलरचे पिक्चर बघून या इथे आणि आम्हाला सांगा इकडे. हॅलो, होल्ड सर. मला बाप नकोय सर. आपण पर्याय आहे का आपल्याकडे काही? माझी आयडिया करतो, ही माझी आयडिया आहे. मला काही माहित नाहीये, तसं नाहीये ते. नॉर्मल आहे ना, नाही जमणार. नाही जमणार यांना. ठेवा हे जमणार नाही वाटत नाही. यांना. जमणार नाहीचा मुद्दा नाही, मला करायचं नाही. हा, हा. माझी इच्छा नाही. सबकी बस की बात होती भी नाही आहे. शानपणा करू नकोस, तुला माहित नाही. नाही जमणार. चौघुल्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी. नाही जमणार. मी होणार जॉकी. मी जॉकी होणार. चल मला सांगणार ना, मी होणार जॉकी. जमेल तुम्हाला? हा, मला जमणार. ओंक्या थांब. हा ओंक्या! थांबलेला मी थांबलेलोच आहे. बर जॉकी व्हा. जॉकी होणार मी. तुम्ही सांगा बसणार कसे घोड्यावर? एकदा बघू नका, मला ऑड होतोय. जेवणाच्या पंक्तीत बसलायत का हो? गुलाबजाम द्या ना, असं पण करा. असं कधी केलं मी जेवणाच्या पंक्तीत? मी बघितलंय, केलंय तू. तू सगळं ती जे म्हणते त्याला हो म्हणतो. जेवणाच्या पंक्तीवर बसल्यावर का बसतं का हो कोणी घोड्यावर? बरं हे हा, कमोडवर बसल्यासारखे वाटतंय. हातात काय फोन धरलाय? चॅटिंग करताय? कळत नाही यांना. अहो घोडा आहे तो, घोडा. ताठ बसायला हवं, ताठ उभं राहायला हवं, त्याच्या बाजूला कणा आहे का नाही मागे? कणा ताठ करा ना तो कणा. नीट बोल. ताठ करा आई कणा. आई मी छन्नी असं कोण हातोडा बसतं? आणतो. असं मी कोण बसतं? छन्नी हातोडा आणतो ह्यांच्यासाठी. अरे खचंडी थांब करा तू, थांब. अरे असं कोणी बसत अहो, नाही. डिसिप्लिन. असं कोण जाईल घोड्यावर? हे कर. ऐका ना जरा, डिसिप्लिन लागतं. घोड्या बरोबर उभं राहायचंय ना, असं ताठ उभं राहायला लागतं, रीन धरून. कळलं का? हे असं राहून ताठवा. हा, रीन धरा. इथे रीन धरा. उभ्या तो अजून बाजूला आहे घोडा. धरलाय ना मग बाजूला घोडा. हा, मग तो इथे रकेब असतो, ज्याच्यात पाय टाकतात त्याला रकेब म्हणतात. तिथे डावा पाय टाकायचा आणि हे असं रीन न सोडता ग्रेसफुली घोड्यावर बसायचं. कशाला डान्सचा कार्यक्रम आहे? ग्रेसफुल कशाला पाहिजे? असं कशाला पाहिजे? असं केलं मी. नॉर्मल बस ना, घोडा आहे ना तो, मर्दानी पाहिजे त्याच्यात. देवा असं पाहिजे ऍटिट्यूड. दाखवा. घोड्याचा आवाज तुम्ही नका काढू, त्याचं काम तो करेल. त्याच्याशी मैत्री करावी लागते. मैत्री. स्पर्शातून त्याला सांगायला लागतं मी तुझा मित्र आहे. कळलं? काय करताय हे? हे गळ्याला हे करतोय असं त्याच्या. हे झालं सगळं, बसून दाखवा. दोरीच्या उड्या मारतायत मग घोड्यावर कसे? दोरीच्या उड्या मारताय, घोडा पण अंगावर उडी मारेल ना, मग कळेल. चेचले जाल खाली. कसं बोलते असं रे आई? करतात का? मी सांगते जरा तर त्याला ग्रेसफुली डायलॉग नाही ना, बसायचं. नुसतं एवढंच करतोय, काहीच बोलत नाही हा. माझ्या मुलाला बोलू नका, तुम्ही शिका. हे असं ग्रेसफुली रीन न सोडता बसायचं. कशाला पाहिजे पण हे असं हे नॉर्मल करणार आहेत हे? करतील. तू सायको करणार हा, केला, चल. हा. मग 3. चल. आता 3, 2, 1 गो म्हटल्यानंतर डाव्या पायाच्या टाचेने असा स्टार्ट द्यायचा की ए निघाला घोडा. ए स्पीड पकडायचा हळूहळू. रेस सुरू झालेली आहे, स्पीड घ्या. हा, मस्त स्पीड घेतल्यानंतर ना उभं राहायचं आणि बॅलन्स करायचा. करा. बॅलन्स कसा करायचा? अहो उभं राहा आणि बॅलन्स करा. हो केला. रेकीत मध्ये पाय ठेवा. केलाय. हा, केला. कंबर दुखली म्हणून मध्येच असे होऊ नका, कळलं ना? उभे आहात का? अहो, चला चालवा. अरे मग चालतोय ना पुढे. आणि स्पीड वाढवायचं असेल ना अजून तर व्हिप करायचं. व्हिप म्हणजे? व्हिप
काहीच माहित नाही रे बोल ना, सांग ना, उत्तर Whip दे ना. करायचं असं हळू असं टच करायचं त्या विपनी सुरू झालं. फ्लॅट रेस असेल तर फक्त 6 वेळा विप करायला अलाउड असतं आणि जम्प रेस असेल तर 8 वेळा अलाउड असतं. रूल्स असतात काही, ते पाळायचे असतात. हे मजा येते म्हणून असं 15 वेळा कराल आणि पोचाल तिकडे, पण डिबार व्हाल, डिस्क्वालिफाय करतील आणि आमची सगळी मेहनत वाया जाईल. पैसे लागलेत रे, पैसे लाग ओके. मला नाही वाटत या माणसाला जमेल. जमेल जमेल. मी तुला कित्येकदा सांगितलंय फॅमिली आणि बिझनेस एकत्र करत जाऊ नकोस. तुझ्या एका शब्दावर या माणसाला ठेवलंय मी. जर हा चुकला ना त्याला सांगतो माझ्या हातून मरेल. काय बोलतेस ती? Oh, crikey. मराठीत बोल. तुम्ही दुसऱ्या बुकीकडनं जर आपल्या घोड्याला हरवायला पैसे घेतलेत ना, का? जीव घेईन तुमचा जीव. सिनियर आणि तुम्हाला माहिती नसेल तर कधी कधी रिटायर्ड घोड्याला गोळी मारली जाते. माझा नेम चुकला तर त्या जॉकीला पण गोळी लागू शकते. अगं काय बोलताय तुम्ही? अरे हे सगळं कसं माहिती तुला? बाजारात येता जाता नजरेस अरे पडत. कुठला बाजार आहे हा? कुठला बाजार आहे जिथे घोड्याचं रेसिंग दिसतंय ला? अरे आपण राहतो डोंबिवलीला, तिथून काहीतरी आणायला बाजारात येतेस, तिथून तू थेट महालक्ष्मीला येतेस आणि 7-8 तास तिकडे डिटेल मध्ये बघतेस, त्याच्यानंतर पुन्हा गाडी पकडून डोंबिवलीला येतेस, कोथिंबीर घेत घरी येतेस आणि हे सगळं 20 मिनिटात करतेस तू. कुठला बाजार आहे हा? हे सगळं तिला माहितीये. तुम्ही चिडू नका. चिडू नका म्हणजे मला काय? माहिती होतं हे असंच करणार. नाही, मला तुमची मदतच नकोय. नकोच घेऊस. नको, मला शून्य मदत हवी आहे हा, तुमची. चालेल. ओके? आपण दोघं करू जे करायचं ते. आपण एक काम करू, आपण एक आहे ना मस्त घोडी घेऊ आणि हॉर्स पोल्ट्री सुरू करू. हॉर्स पोल्ट्री, स्टड फार्म म्हणतात त्याला, स्टड फार्म, कळलं का? आम्ही आमच्या घोड्याचं काय पण करू. अरे. तुम्ही 6 लाख रुपये द्या आणि वरचे 1.5 लाख पण द्या. 1.5 लाख कुठले? 1.5 लाख कुठले? अरे 3 घोड्यांना सांभाळायचं आहे ना, त्यांना 1.5 लाख रुपये लागतात. तुमच्यासारखं नाही आहे चहा आणि बटर पाव दिला सकाळी झालं संपलं असं नाहीये. खूप खर्च असतो. माथेरानला पाठवायचं 1 महिना 1.5 लाख रुपये पटकन काढा. अरे आपल्या सोसायटीची पिकनिक गेली गोराईला, त्याचे पर हेड 400 रुपये परवडत नाही म्हणून मी नाही दिले. मी 1.5 लाख रुपये भरेन का या घोड्यांसाठी? जमणार नाही. मला 1.5 लाख रुपये द्या. चौगुले ओय ओय घोड्यानी वॉचमॅनला लात मारली. म्हणजे? 4-5 गाड्यांच्या काचा फुटल्या, घोडे पळून गेले तुमचे. घोडे पळून गेले. 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 आई. अण्णा माझी वाट लावणार. अण्णा माझी वाट लावणार. मला सांगू नकोस. नाही, काय नाही, संबंध? नाही, आपण 3 घोडे आहेत ना, आपण तिघे एकेका घोड्याच्या मागे लागू. तुम्ही ब्लॅक पलला जा, मी बटरकडे जातो, तू बादशाकडे जा. चल चल चल. मग मला ब्लॅक पॉल मागे जायचं. याच्यात सुद्धा चॉईस पाहिजे तिला, याच्यात सुद्धा चॉईस तुम्ही पाहिजे. बोरडू नका तिच्यावर. अरे, गेलं रिकाम्या ते. हाती आलात ना, तुम्हाला अण्णाकडे पाठवीन. आधीच अरे, सांगून ठेवतोय. घोडे- अरे, अरे, घोडे, घोडे,